नमस्कार. आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. मी वनीश भोसले. आज मी पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे. मागेच मी माननीय राष्ट्रीय आदिवासी आयोग नवी दिल्ली इथे तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव यांची चौकशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडून सुरू आहे. पण अजून ते चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांचा अहवाल आयोगाला जायचा आहे. परंतु अनेक दिवसापासून मी तालुक्यामध्ये पाहून राहिलो होतो मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार, घरकुलमध्ये अनियमितता, कोणत्याही परवानग्या नसताना अवैध कामं, या साऱ्या गोष्टी मी जिल्हा परिषद सीओ यांच्या लक्षात आणून दिल्या. मागे माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील पळसकुंड ग्रामपंचायत क्षेत्रामधील अनेक भ्रष्ट कारभार चालू आहे. आता पेसा ग्रामकोष समितीचे पैसे जे आहे, जे तेंदूपत्ता गोळा करतात लोक मजूर, त्यांचे पैसे हे ग्रामपंचायतच्या सामान्य फंडामध्ये जमा झाले. ते पैसे खर्च करण्याकरता किंवा विकास कामाला लावण्याकरता ग्रामसभेच्या ठरावाची गरज असते आणि ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तो निधी खर्च करता येत नाही. परंतु इतक्या काही भ्रष्ट कारभार करणाऱ्या लोकांनी तो निधी परस्पर आपल्या कुठल्याही ग्रामसभा न घेता लाखो रुपयाचा निधी खर्च केला आणि जो खरंच या गावातील जे पळसकुंड ग्रामपंचायत मधील 6 गावं आहे, 6 पोरा आहे, त्या पोरामधील जे मजूर तेंदूपत्ता गोळा करतात, त्या मजुराच्या विकास कामाकरिता असलेला निधी त्यांना किटा वाटप करण्याचे आहे. ते जंगलात जाताना वन्य प्राण्याकडून त्यांच्यावर कुठं हल्ला झाला नाही पाहिजे त्याकरता जो आलेला निधी आहे त्यांच्या विकास कामाकरता यांनी परस्पर आपल्या मर्जीने खर्च करणं चालू केला आहे. मागेच चुकीच्या पद्धतीने ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केले त्यांनी, परंतु वारंवार चुकीच्या नोटिसा काढणे, शासनाचा ग्रामपंचायत अधिनियमाचा कुठलाही अनुभव नाही, ग्रामसेवक आपल्या मनमर्जीपणे काम करत आहे, बीडीओ यांचं दुर्लक्ष, वारंवार बीडीओ यांना आपण लक्षात आणून देऊन सुद्धा बीडीओ पंचायत समिती राडेगाव सुद्धा कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि पॉलिटिकल लोकांच्या प्रेशरमध्ये काम करतात. हे आदिवासी समाजाकरता लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हा जो अन्याय होऊन राहिला, माझ्या मायबाप गरीब मजुरांचा जो मेहनतीचा पैसा जो तेंदूपत्त्याचा जमा झाला, हे सुद्धा अवैध पद्धतीने यांनी खर्च केला. अवैध घरकुल मंजूर केले, त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसे यांनी गोळा केले आणि तसे वाटप केले. त्या संदर्भात सुद्धा जिल्हा परिषद आजपर्यंत कारवाई केली नाहीये. आणि आज जे भ्रष्ट कारभार चालू आहे पंचायत समिती राडेगाव यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत पळसकुंड मध्ये, हे तात्काळ यांनी थांबवावं. आणि जे आम्ही शासनाला वारंवार चुकीच्या पद्धतीने कशा नोटीस काढल्या जातात, हेराफेरी केली जात आहेत, मॅन्युप्युलेट केले जात आहेत कागदपत्र, या संदर्भात जे आम्ही माहिती शासनापर्यंत पोहोचून राहिलो, यात सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा पुन्हा मला या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करावी लागेल आणि पुन्हा आदिवासी आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार करावी लागेल. याची सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी एवढंच सांगतो आणि माझ्या आदिवासी बांधवांनी या गोष्टीचा विरोध करावा एवढी विनंती करतो. नमस्कार.